हॅलो, बोला ना. हा काय रे, बोलू शकतोयस का? नाही ऑफिस मध्ये असशील ना आता, म्हणून विचारलं. अहो नाही, बोला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. झालास का सेट? बसलं का सगळं रुटीन? बसतंय हळूहळू, पण छान आहे ऑफिस. हा मेघनाचं काय? अरे सासूबाईंना चेन पडत नाही बाबा तिची खबर कळल्याशिवाय. नाही, तिचं पण रिसर्च सेंटर मस्त आहे. गेट गेट गेट. वातावरण चांगलं आहे, अकॅडमिक आहे. व्हेरी गुड. तुम्ही दोघं खुश आहात ना? येस नाना. मग झालं. बरं, तुला फोन केला म्हणजे रविवारचं निमंत्रण द्यायला. अरे वा, ठरलं का उद्घाटनाचं? हो, ठरलं. मुद्दाम रविवार ठरवलाय तुम्हा दोघांना सोयीचं व्हावं म्हणून. अरे वा, गुड. अर्चूचा आला होता मला फोन, ते उद्घाटनाचं ठरतंय म्हणून सांगायला. झालं बाबा एकदाच. तुम्ही काय शनिवारी निघाल ना? येस, पक्का. हा, पण तुझी तब्येत ठीक आहे का रे बाबा? अहो बरी हो नाना, काही नाही, जराशी कणकण आली होती. या मेघनाने ना उगाच छोट्याशा गोष्टीचा बाऊ केला. चालायचंच रे. बरं आता ठेवतो, ऑफिस मध्ये आहेस ना, जास्त वेळ बोलत नाही. या, वाट बघतोय. ओके नाना, बाय. ओके. माई ओ माई काय माई माई प्लीज 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 थोडासा चहा कर ना माई प्लीज. ईश करते की टाकू तिला काय आलायस का? अगं काही नाही, विजयाला सांगायला गेलो तर ती खोलीभर हा पसारा मांडून बसली वस्तूंचा. तर वाटलं की तिला चहा करून द्यावं, पण मला ना खूप कंटाळा आला, म्हणून म्हणलं जरा तुला लाडीगोडी लावूया. इतकी काही लाडी गोडी लावायला नकोय. करते चहा. असं नाही का माई, काय मेघना गेल्यापासून तुझ्यावर कामाचा ताण वाढलाय ना. म्हणजे विजया किती नाही म्हणाली तरी तू मदतीला येतेसच. अरे येते म्हणजे काय, यायलाच हवं ना. इतक्या सगळ्या माणसांचं ते एकटी कसं काय बरं करेल? आणि अरे मुलांची पण वाढती वय आहेत. सारखी एकट्यानं भूक लागलेली असते, त्यांच्या मागे मागे धावायला लागतं तिला. त्यात आता हे दुकानाचं काम आलंय, मग एकटं कसं काय करेल ती सगळं? म्हणून मी काम करायला आले. आणि देवाच्या दयेने माझी तब्येत अजून ठणठणीत आहे. तू उगीच माझं टेन्शन घेऊ नकोस, कळलं ना? देते मी तुला चहा फक्कडसा. माई मला पण हवाय प्लीज. हा आला दुसरा प्लीज वाला. म्हणजे काय झालं? अर्चू वरती ट्रे बनवून बसली ना, म्हणून खाली आला असता चहा प्यायला. पण काय रे, म्हणजे तुझ्याकडे पण सेम स्टोरी आहे की काय? म्हणजे काय? आणि सतीश, हे सगळं तुझ्यामुळे झालंय बरं का? काय माझ्यामुळे काय झालंय? अरे काय काय ते दुकानाचं प्रकरण काढलंस ना तू. घे आता. पण आता काय आपल्याला पर्याय नाहीये लाडीगोडी चहा शिवाय, हिला लाडीगोडी लावण्याशिवाय. पुरे झालं. माहीच आपलं तारण हा रे आता. एवढं काही ते तोंडात खडी साखर घेऊन बोलायला नकोय. बरं, तुम्हाला मदत करशील ना? हो करतो. हे बघ, भांडलं मी सरळ ठेवलं, बस. अजून काय मदत करू सांग. बरं, साखर किती घालायची? नाही म्हणजे बिन साखरेचाच करायचंय का? नाही, दोघं तोंडात खडी साखर घेऊन आलायत ना, म्हणून विचारलं. थोडी साखर चालेल? थोडी चालेल, साखर थोडी चालेल म्हणतोय माई मी. आले, थांबा. काही खायला हवंय का? आलं चहा मध्ये भजी वगैरे? नाही, बरोबर आहे तुमचं सतीश दुसऱ्यांची बोलणं झालं होतं. हा नाही, मी कुठली ऑर्डर चेंज करण्यासाठी फोन केलेला नाही आहे. मी जस्ट एक रिमाइंडर म्हणून फोन केला. तुमच्या लक्षात नाही आलं का? मी सुरुवातीला सांगितलं, मी नाना देसाई, सतीश दुसऱ्यांचा पार्टनर आणि सासरा. हा नाही, हरकत नाही, होतच. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं ना सगळं? हा ठीक आहे, ठेवतो. हो ठेव. ओके. सॉरी हा सुरेशराव, जरा फोनवर बोलत होतो. आपला मिनी मार्केटचा डीलर हो. आणखीन कोणाला काही फोन करायचे का नानासाहेब? मला सांगा, मी करतो. हा जो कोण माणूस होता तो काय फार नीटस बोलत नव्हता तुमच्याशी, याला बघून घेऊ का मी? जय हो. तसं काही नाही सुरेशराव, इतके दिवस सतीशशी बोलत होता ना तो. आता मी बोलतोय म्हटल्यावर डोक्यात प्रकाश पडायला थोडा वेळ लागला, एवढंच. माईसाहेब, बाड बिस्तरा घेऊन आलोय. जय हो. वा, बरं केलं. माधवीनं म्हटलं मी, आता सगळी कामं करायची आहेत, भयंकर गडबड असणार, एकदम धामधूम असणार. हो की नाही नानासाहेब?